नाही नाही, मी जेवणार नाही, मला औषधं घ्यायची नाही, मला माझ्या मुलीशी बोलायचं आहे. तुम्ही आधी तिला कॉल करा, तिला सांगा मला तिच्याशी बोलायचं आहे म्हणून. प्लीज फक्त 2 मिनटं मला बोलू द्या माझ्या मुलीशी. महिना झाले मी तिच्याशी बोलून. एका आजींचा खूप गोंधळ सुरू होता. अहो आजी, तुम्ही आधी खाऊन घ्या, नंतर करूया आपण तुमच्या मुलीला कॉल. तुम्ही औषधं घेतली नाही तर ती सुद्धा रागवेन आम्हाला. 2 दिवसांपासून तुम्ही नीट जेवला सुद्धा नाही, अशाने तुमची प्रकृती बिघडेल. चला आधी खाऊन घ्या आणि औषधं घ्या, नंतर करूया आपण तुमच्या मुलीला कॉल. ओके. 2 मुली त्या आजींना समजावत होत्या. जवळपास 2 वर्षापूर्वीची ही गोष्ट. मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला तिच्या हॉस्टेलवर गेले होते. ती एका ओल्ड एज होमला रेसिडेन्सी वर्कर होती. मी तिथेच रिसेप्शनला खाली बाकावर बसून तिची वाट बघत होते तर हा सारा गोंधळ माझ्या कानावर आला. थोडं पुढं जाऊन मी पाहिलं तर एक आजी त्यांच्या मुलीशी बोलायचं म्हणून हट्टाला पेटल्या होत्या आणि दोघी मुली ज्या तिथल्या सेविका असाव्या त्या त्यांची खूप समजवत घालत होत्या. ते सगळं बघून आधी मला हसायलाच आलं, पण नंतर परिस्थिती कळल्यावर मात्र मला खूप वाईट वाटलं. त्या ओल्ड एज होमला राहणारे सगळे आजी आजोबा खूप श्रीमंत घराण्यातले होते. त्यांचे मुलं मुली परदेशात नोकरी करायचे. घरी त्यांच्याकडे लक्ष ठेवणारं कुणीच नसल्या कारणाने ती लोक तिथे राहायची. अर्थात इथेही त्यांना राहण्याची खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था होती. त्यांना काय हवं नको याकडे विशेष लक्ष दिलं जायचं. या आजी गेल्या 3 वर्षापासून येथे राहायला आल्या होत्या. त्यांना एकच मुलगी होती. ती अमेरिकेला एका सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर कार्यरत होती. अर्थात त्यांच्या जावई देखील तिथेच होता. आता मुलीकडे कसं राहायला जाणार म्हणून त्या आजी इथेच राहायच्या. त्यांची मुलगी आणि जावई देखील खूप छान होते. दर आठवड्याला त्या आजींना कॉल करायचे, त्यांची प्रेमाने विचारपूस करायचे आणि शिवाय इथला स्टाफ पण खूप प्रेमळ आणि काळजी घेणारा असल्याने इथल्या आजी आजोबांना कधी एकटं वाटत आणि जाणवत नव्हतं. पण ते म्हणतात ना, आपल्या माणसांची आठवण आणि कमी कोणीही भरून काढू शकत नाही. तसंच काहीसं त्या आजींच्या बाबतीत झालं होतं. इतक्यात अनु माझी मैत्रीण तिथे आली. तिला काय झाले विचारलं तर तिने सांगितलं की या आजींचं त्यांच्या मुलीशी गेल्या महिन्याभर बोलणं झालेलं नाही, त्यामुळे त्या हट्ट करत आहेत की मला माझ्या मुलीशी बोलायचं आहे म्हणून. मी म्हणाले, अगं तर लावून द्या ना फोन त्यांना, बोलू द्या ना तिच्याशी. अगं पण कसं, आम्ही सगळे ट्राय करतोय पण ती फोन घेतच नाही आणि त्यात त्या आजींना शुगर आणि बीपीचा त्रास. जेवण नीट केलं नाही तर तब्येत बिघडेल ना त्यांची. अनु मला त्यांच्याविषयी सांगत होती. इतक्यात त्यांच्या ओल्ड एज होमला ऑफिस वर्क सांभाळणारी एक तरुणी तेथे आली. दिसायला खूप गोड होती. 20-21 वर्षांची असावी. ओठांवर सदा प्राजक्त उमललेली. कुणालाही एका क्षणात आपलंसं करण्याची तिची तऱ्हा तिच्या व्यक्तिमत्वातून झळकत होती. तिने एका क्षणात सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतला आणि तिथे असणाऱ्या मुलींना काहीसा इशारा करत ती त्याच बिल्डिंगच्या 8व्या माळ्याला गेली. तिथून तिने रिसेप्शन लँडलाईनवर कॉल केला आणि त्या आजींना त्यांची मुलगी होऊन बोलू लागली. त्या आजींचा चेहरा मुलीचा कॉल आल्यावर इतका खुलला की त्यांच्यापुढे कुठलेही रंग फिके पडले असते. त्या तिच्याशी बोलण्यात स्वतःला विसरून गेल्या होत्या. त्यांना काय हवं नको ते सगळं त्या तिला सांगत होत्या. तिनेही ते सगळं एका कागदावर उतरवून घेतलं आणि म्हणाली, आई मी जरा कामात व्यस्त आहे ग, त्यामुळे मला नाही ग जमत तुला कॉल करणं. आणि तुला माहिती आहे ना की आपल्या वेळा देखील खूप वेगवेगळ्या असतात, त्यामुळे मी फ्री झाले की त्या वेळेला तू झोपून असणार म्हणून या विचाराने मी कॉल केला नाही. हो ग बाळा, मी समजू शकते, पण मला तुझी फार आठवण आली ग, राहवत नव्हतं तुला आवाज ऐकल्याशिवाय. तू ये ना मला भेटायला. तिनेही त्यांना होकार दिला आणि फोन कट करून खाली आली. तिचा स्वभाव मनमिळावू असल्याने तिथले आजी आजोबा तिच्याशी तासनतास गप्पा मारत असायचे. तिला बघताच त्या आजी तिच्याकडे धावत गेल्या आणि सांगू लागल्या, सुनीता माझ्या मुलीचा फोन आला होता, ती मला भेटायला येणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य जणू काही रंगांची उधळण वाटत होती. त्यामुळे तिथलं वातावरण संपूर्णच बदलून गेलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर ते हसू फुलवणारी सुनीता अगदी काहीच न केल्यासारखं त्यांचं सगळं ऐकून घेत होती. त्यांच्या हसण्यात तीही सामील झाली होती. या जगात कुठेही सापडणार नाहीत अशा आनंदाच्या रंगांची उधळण तिने त्या आजींच्या आयुष्यात केली होती. आणि तिला बघून सहज 2 ओळी माझ्याही ओठांवर उमटल्या. सुगंधी फुलांपारी मन मोहणारी, नित्य उमलण्यास प्रोत्साहन देणारी, तापलेल्या दुःखांत शांत करणारी, अशी ही सुनीता हवी हवीशी वाटणारी.
व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर केला आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. धन्यवाद.